6,257 कोटी, फिगर लक्षात ठेवा. 6,257 कोटी 1,58,085 रुपयाची कागदपत्र गहाळ नाही, वादग्रस्त संपूर्ण रक्कम नाही, भ्रष्टाचार, सरळ सरळ भ्रष्टाचार. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराची मूर्तिमंत उदाहरणं अनेक आहेत. त्यापैकी हे सगळ्यात महत्वाचं यासाठी बोलतोय मी, या महापालिकेमध्ये गेल्या 28 वर्षात जे काही लेखापरीक्षण झालेलं आहे त्या लेखापरीक्षणातून आलेली ही आताची फिगर कधीची, आता 24 मार्च 2026 ला महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले यांनी जे पत्र शासनाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये ही फिगर आहे. मी त्या संदर्भात आता बोलणार आहे. कारण या महापालिकेमध्ये भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणावर चालतो, परंतु एकालाही साधा चरोटा सुद्धा, त्याचा ओरखडा सुद्धा उठलेला नाही. त्याचा परिणाम या महापालिकेमध्ये चर सरताय, अधिकाऱ्यापासून काही शिपायापासून आयुक्तापर्यंत थेट खाल्लं पिल्लं हजम झालं, निघून गेले, रिटायर झाले, काही जण वरती गेले. कोणाच्याही नावावरती एक ओळीचही वसुलीची रक्कम त्यांच्याकडून वसूल केली, त्यांची प्रॉपर्टी जप्त केली असं काहीही नाही, ना नगरसेवकाच्या नावावर ना अधिकाऱ्याच्या नावावरती. परिणाम आतापर्यंत नुसतं लेखापरीक्षण होतंय, प्रत्यक्षात पुढे काहीच नाहीये. हे सगळे विषय यासाठी घेतलेले आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये आता ज्या निवडणुका 2 महिन्यापूर्वी पार पडल्या त्याच्यामध्ये अजित पवारांनी एक आरोप केला होता की गेल्या 10-15 वर्षामध्ये, 10-15 नाहीच, 2017 पासून तर 2026 आताच्या 2026 शेवटापर्यंत 60,000 कोटी रुपयांचं बजेट महापालिकेचं टोटल सगळ्यात 8 वर्षाचं 9 वर्षाचं सादर झालं. त्याच्यामध्ये जवळपास 20,000 कोटी रुपये पगार पाणी बाकी इतर तुमचे आस्थापना खर्च वगैरे गेले. 40,000 कोटी रुपयांची कामं दाखवा असा उपमुख्यमंत्री जे दिवंगत आहेत अजित पवार यांनी एक फार कळीचा मुद्दा उपस्थित केला. ही पंच लाईन होती. लोकांना ते अपील झालं होतं की 40,000 कोटींची कामं दाखवा. कारण का, आता 2017 ते 22 भाजपची सत्ता होती, 22 पासून पुढे 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती. साधा सरळ सोपा प्रश्न होता, 60,000 कोटी मधला 40,000 कोटी रुपयांची कोणती कामं केली ती फक्त सांगा. शेवटपर्यंत कोणी सांगितलं नाही. तरी सुद्धा भाजप सत्तेत आली, पुन्हा सत्ता आता प्रस्थापित झाली. 84 नगरसेवक आहेत, सत्ता चालू आहे. भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणं मोठी मोठी त्यात येतील. स्मार्ट सिटी मधला भ्रष्टाचार, पाण्याच्या कामातला अनेक भ्रष्टाचार. परंतु हे सगळं जे आता ऑन रेकॉर्ड आलेलं आहे, महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने भ्रष्टाचार थेट त्यात म्हटलं नाही, त्यात त्यांची भाषा वेगळी असते की याची कागदपत्र इतकी सापडत नाही, कागदपत्र किती सापडत नाही ह्याच्यामध्ये. त्याच्यात तुम्हाला साधारण त्यांचे आकडे 2024च्या पत्रामध्ये जो प्रमोद भोसले यांनी उल्लेख केला त्याच्या फक्त आकडे मी वाचून दाखवतो. नंतर मी या संदर्भात आपण ज्यांना पाचारण केलेलं आहे, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर जे माजी नगरसेवक आहेत आणि वारंवार गेल्या 20 वर्षापासून या एका विषयावरती पाठपुरावा करतात, त्यांच्याशी बोलणार आहोत. मारुतीराव, तुमचं सुरुवातीला स्वागत आहे. प्रमोद भोसले यांनी 24 मार्च 2026च्या पत्रात काय म्हटलेलं आहे, 1982 ते 83 म्हणजे पासून आतापर्यंत 26 वर्षात एकूण सगळं जे लेखापरीक्षण त्याच्यामध्ये आक्षेपाधीन रक्कम आहे 1726 कोटी रुपये 8,60,554. त्यातली वसूलपात्र रक्कम याचा अर्थ याचा कुठलाही निराकरण खुलासा मिळत नाही, त्याच्यामध्ये ती रक्कम वसूल करावी. ती रक्कम आहे 139,139,000 कोटी 139 कोटी 4,30,170. प्रलंबित रेकॉर्ड तपासणी कामी उपलब्ध झाल्याने आक्षेपाधीन म्हणजे रेकॉर्डच मिळत नाही अशी रक्कम किती आहे, 4,369 कोटी 4,369 कोटी 79,88,161 म्हणजे जवळपास 4,500 कोटींची कागदपत्रच सापडत नाहीत त्यांना. आणि ते सगळी वादग्रस्त सगळी रक्कम जी आहे एकूण ती किती आहे, 6,234 कोटी 92,78,885 कोटी रुपये. यापूर्वी भापकर यांनी हायकोर्टामध्ये एक अपील केलं होतं, त्याच्यात PI दाखल केली होती, त्याच्यामध्ये विशेष लेखापरीक्षण केलं होतं. त्यावेळेची रक्कम सगळं मिळून जवळपास 6,257 कोटी रुपये 1,58,085 ही वादग्रस्त आहे. किती मोठा आकडा आहे. जन हो,
खास त्याची चर्चा आणि तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी म्हणून भाकऱ्यांना इथे पाचारण केलेलं आहे. लेखापरीक्षणातून ही जे सगळं समोर आलेलं आहे याच्यावरती नवीन महापालिका आयुक्त आता काय ऍक्शन घेतात ते आपल्याला पाहिजे. मारुतराव, तुम्ही इतक्या वर्ष याच्यावरती काम करताय, 20 वर्ष, आतापर्यंत कोणत्या अधिकाऱ्याचं काही वापर करू शकला नाही? काय त्याचा उपयोग काय त्या लेखापरीक्षणाचा? या ठिकाणी चिलेकर साहेब मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की 98-99 मध्ये तुम्ही पत्रकारिता करीत असताना लेखापरीक्षणाचा 75 कोटीचा घोटाळा मालिकावर अशा प्रकारची एक बातमी सुरुवातीला आपण दिली होती. त्यावेळी आपण दैनिक सामनामध्ये पत्रकार म्हणून काम करत होता. आणि तदनंतर लेखापरीक्षण विभागाच्या माध्यमातून माहिती घेऊन साधारणतः 1999-2000 मुंबई उच्च न्यायालयामध्ये माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही एक जनहित याचिका दाखल केली आणि त्यामध्ये महानगरपालिकेच्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 105-106 अन्वये वर्षाला लेखापरीक्षण केलं पाहिजे आणि त्याच्या ज्या प्रती आहेत त्या माननीय स्थायी समितीच्या समोर ठेवल्या पाहिजेत. तिला स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर जे काही टॅक्स पेअर नागरिक आहेत, करदाते नागरिक शहरातले आहेत, त्यांच्यासाठी ती पाहण्यासाठी किंवा त्याचं निरीक्षण करण्यासाठी ती उपलब्ध करून ठेवली पाहिजे. अशा प्रकारचा नियम असताना वर्षाला लेखापरीक्षण झालं पाहिजे ही कायद्याने बंधनकारक महापालिकेला असताना महानगरपालिकेचं जवळपास 18 वर्षाचं लेखापरीक्षण 99ला होत नव्हतं आणि म्हणून ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यावेळी दाखल केली. त्यावेळीचे मुख्य न्यायाधीशांनी हे सगळं गंभीर प्रकरण पाहिल्यानंतर या महापालिकेचे आयुक्त आणि मुख्य लेखापरीक्षकांना घरी बसवलं पाहिजे असं ताशेरे मारले होते त्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्यानंतर त्यांनी असं पण म्हटलं होतं तुमची सीबीआय इन्क्वायरी का करू नये, सीबीआय इन्क्वायरी का करू नये असे अनेक ताशेरे माननीय उच्च न्यायालयाने लावले. मात्र सतत 3 मुख्य न्यायाधीश येईपर्यंत ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालली आणि तदनंतर 18 वर्षाचं लेखापरीक्षण महानगरपालिकेने युद्ध स्तरावरती ते सगळं पूर्ण केलं. जनहित याचिकेतले जे मुद्दे आहेत त्याच्यात 108 अन्वये त्याचं विशेष लेखापरीक्षण करण्यात आलं आणि तदनंतर त्या संदर्भात हे 18 वर्षाचं लेखापरीक्षण झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई व्हावी म्हणून तेव्हापासूनचे जे काही मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, सचिव महाराष्ट्र शासनाचे आहेत आणि त्यानंतरचे वेळोवेळी येणारे जे आयुक्त आहेत त्याच्यानंतर मुख्य लेखापरीक्षक आहेत, यांच्याकडे या संदर्भात तुम्ही कारवाई करा. खरं तर कायद्यातली तरतूद अशी आहे चिलेकर साहेब की हे जे काही मुख्य लेखापरीक्षण विभाग पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहे ते ही जी काही विकास कामं होतात किंवा निर्णय होतात त्या संदर्भातली जी काही लेखापरीक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जातं, केल्यानंतर त्यामध्ये अनेक आक्षेप काढले जातात. अनेक आक्षेप काढल्यानंतर त्यांना ती आक्षेप निरस्त करण्याची संधी दिली जाते आणि ती संधी दिल्यानंतर हा आक्षेप एकदा जर लागला तर त्याच्यामध्ये 15 दिवसाच्या आत त्याच्यावरती स्पष्टीकरण देणं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने बंधनकारक आहे. तसं कायद्यात तरतूद आहे आणि 2 महिन्यानंतर जर त्याची पूर्तता नाही झाली तर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची, आयुक्तांची, त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे. लेखापरीक्षणामध्ये आतापर्यंत कोणावर अशी कारवाई झाली आहे? मी सांगतो की अशा प्रकारच्या कारवाईचा आग्रह केला सन 2007 ते 2012 माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी ज्यावेळी मिळाली त्यावेळी हा विषय महत्वाचा विषय लेखापरीक्षणाचा मी सभागृहामध्ये प्रश्न उत्तराच्या माध्यमातून उचलला. त्याच्यावरती कारवाईची आग्रही मागणी सभागृहात केली आणि त्या आधारे प्रशासनाच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या. काहींचे 1 वेतनवाढ, दुसरी 2 वेतनवाढ अशा प्रकारच्या रोखण्यात आल्या. मात्र त्यावेळी देखील वर्षाला जे लेखापरीक्षण करायचं होतं ते प्रलंबितच होतं व त्याच्यात कायद्याचं उल्लंघन झालं होतं, कायद्याचा भंग झाला होता. तदनंतर राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, माननीय श्री एकनाथ शिंदे, माननीय स्वर्गीय अजितदादा पवार, त्याच पद्धतीने माननीय उद्धवजी ठाकरे, हे जे काही राज्याचे प्रमुख आहेत ते ज्या वेळी शहरात आले किंवा आम्ही मंत्रालयात गेलो
त्यावेळी ही सगळी माहिती त्यांना त्यांच्याकडे दिलेली आम्ही दिलेली आहे की Action काहीच नाही. त्याच्यावरती कारवाई योग्य ती झाली पाहिजे, अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरला. आता हा विषय येण्याचं कारण हे आहे की महानगरपालिकेमध्ये आत्ताचे जे काही आपले आयुक्त जे आहेत डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी नुकताच पदभार स्वीकारलेला आहे. आणि परवाची जी काही महासभा झाली अंदाजपत्रकाची, त्यावर त्यांनी या शहरातल्या करदात्या नागरिकांना आश्वासित केलेलं आहे की या महानगरपालिकेमध्ये स्वच्छ पारदर्शक कारभार केला जाईल आणि याला सगळ्या गैरकारभाराला बंधनं घातली जातील. अशा प्रकारे त्यांनी सुतवाच पालिका सभागृहामध्ये डायसवरनं महापौरांच्या आणि संपूर्ण 128 सदस्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी केलेलं आहे. 4 वर्ष इथं प्रशासकीय राजवट होती. त्या कालखंडामध्ये इथं लोकप्रतिनिधी नव्हते. मात्र आता नव्याने नवनियुक्त जे काही महापौर आहेत माननीय श्री रवी लांडगे, हे आता खूप चांगल्या पद्धतीने शहरामध्ये फिरतायत, काम करतायत, खूप आत्मीयता दाखवतायत. महानगरपालिकेमध्ये सभापतीपदी तरुण अगदी माननीय श्री अभिषेक बारणे यांची नियुक्ती झालेली आहे. आणि त्यांनी देखील या महानगरपालिकेचा कारभार स्वच्छ, पारदर्शक, भ्रष्टाचार विरहित करणार अशा प्रकारचं सुतवाच केलेलं आहे. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं का? हा, तर ह्या सगळ्या नवनियुक्त जे काही पदाधिकारी आहेत यांनी महानगरपालिकेचा कारभार सुधारवला जाईल, महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल, महापालिकेचा कारभार स्वच्छ होईल, पारदर्शक होईल, अशा प्रकारचं वक्तव्य करदात्या नागरिकांना या ठिकाणी त्यांच्या समोर केलेलं आहे. आणि म्हणून त्या अपेक्षेने महानगरपालिकेचे मुख्य लेखापरीक्षकांकडनं मी ज्यावेळी माहिती मागितली, ही तुम्ही आरटीआय मध्ये माहिती मागितली, मी माझी नगरसेवक आहे किंवा मला ही मुद्द्यांची माहिती पाहिजे, तर ती 24/3/2026 ला ही माहिती दिली. आपण महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाची सभा ऐकली, त्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि विशेषतः नगरसेवकांचंही मत ऐकलं. आणि त्यामधनं आपल्या हे लक्षात आलंय की नुकत्याच निवडणुका संपन्न झाल्या, पालिकेची तिजोरी रिकामी आहे, पालिकेची तिजोरीची रिकामी आहे, पालिकेच्या ठेवी मोडलेल्या आहेत, पालिकेने कर्ज काढलेलं आहे, पालिकेचे देय रक्कम 4-5 हजार कोटी रुपये ठेकेदारांची देणे आहे. ही सगळी परिस्थिती संपूर्ण चर्चेतनं आणि महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या चर्चेच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादा पवार असतील किंवा विरोधी पक्षातले लोक आहेत, ही सगळी परिस्थिती पाहिलेली आहे. एका बाजूला हे अशा पद्धतीने कामकाज मागच्या कालखंडामध्ये झालं आणि हे कामकाज होत असताना चिलेकर साहेब महानगरपालिकेमध्ये जे काही प्रशासकीय राजवट आहे किंवा 17 ते 22 बीजेपीची कार्यकाल आहे, या कालखंडामध्ये ज्या निविदा प्रक्रिया राबवल्या गेल्या, जी बिलं अदा करण्यात आली, ज्या पद्धतीने अंदाजपत्रक तयार केलं गेलं, त्याच्यामध्ये जे काही ऍटम वाईज जे काही ऍटम अधिकचे दाखवण्यात आले, प्रत्यक्षात ते कामच तिथं झाले नाहीत किंवा प्रभाग स्तरावरती लाखो करोडो रुपयाची कामं दाखवण्यात आली कागदपत्रावरती, मात्र ती झालेलीच नाही. सगळीकडे चोऱ्या आणि दरोडे खोऱ्या मोठ्या प्रमाणात झाल्या, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये लेखापरीक्षण विभाग 8 क्षेत्रीय कार्यालयात जाते, सगळे विभाग जे आहेत स्थापत्य, विद्युत, ड्रेनेज, त्याच्यानंतर मला सांगायचं हे 9 वर्षामध्ये तुम्हाला त्यांनी तपासण्या ज्या केल्या त्यात काही आक्षेपार्ह मोठं आढळलं का? नाही, आता आपण 18-20 वर्षाचं मागचं सगळं आपण ऐकतो, ते वारंवार बोललोय. 2017ला भाजपची सत्ता आली, 17 ते 22 होती, 22 पासून पुढे प्रशासकीय राजवट होती. त्याच्यामधली काही मोठी प्रकरणं, त्याच्यातलं काही आक्षेपार्ह याच्यामध्ये आढळलं लेखापरीक्षणाच्या याच्यात? कसं आहे की ह्या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये ही जी काही रक्कम दिसते आपल्याला 6,000 कोटीच्या आसपास, 257 कोटी रुपयाची जी रक्कम दिसते, याच्यामध्ये ही रक्कम एवढी फुगलेली का दिसते? तर त्या ठिकाणी लेखापरीक्षक, जे मुख्य लेखापरीक्षक आणि त्यांची टीम आहे, ही ज्यावेळी लेखापरीक्षण करायला त्या ठिकाणी जातात, खरं तर फिजिकली ऑडिट होतच नाही, कागदपत्राच्या आधारेच ऑडिट होतं. मात्र ते जरी होत असेल तरी त्याची कागदपत्र न मिळाल्यामुळे ती सगळी रक्कम आक्षेपाधीन ठेवण्यात आली. मग या 9 वर्षातली मेजर काही रक्कम आहे का? आहे, याच्यामध्ये आहे. माझं असं मत आहे की आक्षेपाधीन रकमेच्या संदर्भात कायद्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यावरती कठोर कारवाई होऊ शकते.
त्याची नोकरी जाऊ शकते, त्याची वेतनवाढ रोखली जाऊ शकते, मारुतराव फौजदारी कारवाई होऊ इथं शकते. आतापर्यंत एकाची नोकरी गेली नाही, 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 एकाला ठीक काहीच आहे. नाही. माझं म्हणणं नोटीस काय, हा फक्त प्रोसेस नोटीस हा प्रोसेस झालाय, पण ही कारवाई होणार असं माहिती असताना वर्षानुवर्षे संबंधित विभागाचे अधिकारी जर मुख्य लेखापरीक्षकांना त्या संबंधित झालेल्या कामाच्या फाईल आणि डॉक्युमेंट्स दाखवत नसतील तर याचा अर्थ तिथं बोगसगिरी झालेली आहे. ती फाईलच नाही, ते कागदच नाही, तर ही काय दाखवणार तिथं? अशी किती रक्कम आहे? अशी रक्कम, ही सगळी रक्कम तिची आहे ना. 4,300 कोटी रुपये कागदपत्र कागदपत्र रेकॉर्ड सापडत उपलब्ध करून दिले नाही म्हणून ती आक्षेपाधीन ठेवण्यात आलेली आहे. आणि 1736 कोटी रुपये आक्षेपाधीन रक्कम आहे, आणि ती आजची नाहीये, जुनी आहे. त्याच्यावरती 20 दिवसाचा कालखंड असताना जर तुम्ही 10-10 वर्ष त्या ठिकाणी त्याला संधी देत असाल आणि कुठली कठोर कारवाई करत नसाल तर हे सगळे मिळून म्हणजे महानगरपालिकेचं प्रशासन, स्थायी समिती, मुख्य लेखापरीक्षण विभाग, ते हे ऑडिट करतात, वरती शिफारस करतात, स्टँडिंगच्या समोर ठेवतात, स्टँडिंगची मान्यता झाल्यावर प्रशासन विभागाला ती पाठवलं जातं आणि प्रशासन विभागाच्या माध्यमातून ही कारवाई व्हायला हवी. मात्र हे पाठीशी घालतात आणि म्हणून दुसरी एक माहिती मागवली त्याच्यामध्ये. नाही, मला मारुतराव, मी तुम्ही हे सगळं सांगितलं सगळं जन हो, मी तुम्हाला खास यासाठी हा एपिसोड करतोय की आता महापालिका मार्च एंडिंगमुळं लोकांच्या मागण्या गेली. ज्यांचे मिळकत करायची थकबाकी असेल त्याला वसुलीसाठी सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत. पाणीपट्टी 1000 रुपये 500 रुपये जरी थकलेले असेल तर तुमचं नळ कनेक्शन तोडू असे डायरेक्ट महापालिकेच्या नोटीस आलेल्या आहेत. जिथे तुमची 6,257 कोटी रुपये वादग्रस्त आहेत त्याच्याविषयी तुम्ही चकार शब्द बोलत नाही. मात्र जनतेचा 1000 रुपये टॅक्स थकला तर त्याला महिन्यात 2% व्याजाने पैसे आकारता आणि त्याची प्रॉपर्टी जप्त करतात. त्याच्या प्रेसवर आता सध्या चालू आहेत की ताबडतोब टॅक्स भरा, ताबडतोब पाणीपट्टी भरा. पाणीपट्टी या शहराची किती येते? 150-200 कोटी रुपये फक्त. प्रॉपर्टी टॅक्स किती येतो? 1000 कोटी रुपये. परंतु अहो, तुमचे 6,257 कोटी तुमच्या प्रशासनाच्या नादानपणामुळं, भ्रष्टाचारामुळं, गैरकारभारामुळं किंवा तुमच्या शासकीय भाषेमध्ये ज्याला अनागोंदी किंवा अपहरणे म्हणतायत त्याच्यामुळं जर रखडले, त्याच्याबद्दल उत्तर द्या ना. त्याच्याबद्दल काही उत्तर देत नाहीये. म्हणजे 1,000-1,200 कोटी रुपये जनतेचे वसूल होत नाहीत किंवा वसूल ते रक्कम सुरू आहे त्याच्यासाठी एवढा आटापिटा करताय. पण हे ह्याच्याविषयी कोण बोलणार? या फिगर त्याच्या शतपट्टीने 7-8 पटीने मोठ्या फिगर आहेत. याच्यामध्ये तुम्ही सांगितलेला जो मुद्दा आहे की लोकांचा जर कर थकला, मिळकत कराच्या संदर्भात मोहीम राबवली जाते, त्याच्या घरासमोर ढोल वाजवले जातात, ताशे वाजवले जातात, त्याला यांच्यापुढे कोण ढोल वाजवणार? तर हे सगळं ज्यावेळी महानगरपालिका प्रशासन जे करदाते नागरिक आहेत त्यांनी जर चूक केली तर अशी प्रक्रिया राबवतात. मात्र हे लेखापरीक्षणाच्या संदर्भात ही 6,000 कोटीची रक्कम आहे आणि ती टॅक्सपेअर नागरिकाची आहे आणि ती आक्षेपाधीन आहे, वसूलपात्र आहे. त्याचं रेकॉर्ड तुम्ही दाखवत नाही. म्हणजे रेकॉर्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही दाखवायला पाहिजे होतं आतापर्यंत. इतक्या वर्ष म्हणजे संशयास्पद सगळं आहे. आणि म्हणून चिलेकर साहेब याच्यावरती मी ही एक माहिती मागितली की 23-24 ला ह्या लेखापरीक्षण विभागाला किती अधिकारी आहेत, वर्ग 1 चे, वर्ग 2 चे, वर्ग 3 चे, कर्मचारी किती आहेत आणि त्याच्यावर खर्च किती होतो. तर 23-24 चा खर्च आहे 5,74,00,000 आणि अस्थायी खर्च आहे 61 लाख. म्हणजे किती होतो साधारणतः 6-6.5 कोटी. 24-25 चा खर्च आहे 4,80,00,000 आणि हे 82 लाख, म्हणजे जवळ 5.5 कोटी रुपये. आणि सन 2025-26 चा खर्च आहे 4,44,00,000 आणि हे अस्थायी खर्च 74 लाख. तर म्हणजे 5.5 कोटी रुपये साधारणतः सरासरी खर्च लेखापरीक्षण विभागावरती केला जातो. तिथल्या अधिकाऱ्यांचे पगार, वेतन, भत्ते, गाड्या ह्या साजरी केला जातो. ते लोक काम करतात. पण हे जर लेखापरीक्षण वर्षानुवर्ष याच्यावर काही कारवाई होणार नसेल, केवळ कागदी घोडे नाचवायचे, ते लेखापरीक्षण अहवाल तयार करायचे. मुद्दा तोच आहे की गंमत कशी आहे, जनतेला तुम्ही 100-150 कोटीच्या पाणीपट्टीसाठी त्याचा नळ तोडायला येता. यांचे हजारो कोटी रुपयांचे आक्षेपाधीन रक्कम, वसूलपात्र रक्कम, कागदपत्र सापडत नाहीत, सगळे वादग्रस्त, हजारो कोटी रुपयांची. यांच्यावरती काय ऍक्शन होणार? हा, म्हणूनच की आमचं असं म्हणणं आहे, आमचं आता ह्या अँगल ह्या प्रकरणाचं की ही सगळी माहिती मिळालेली माननीय आयुक्तांना, माननीय महापौरांना, सभापतींना,
प्रशासन विभागाला, लेखापरीक्षण विभागाला हे सगळे पत्र दिले आणि यात आम्ही म्हणलेलं की तुम्ही 5-6 कोटी रुपये खर्च लेखापरीक्षण विभागावरती होतो, हे अहवाल तयार केला, कामं काय कारवाई करतात? करत नाही तर मग एक तर तुम्ही मुख्य लेखापरीक्षण विभागच बंद करून विषय टाका. संपवून टाका. कशाला करताय ते नाटक उगाच दाखवायचं की आम्ही कायद्याचं पालन करतोय. मात्र हे मुख्य लेखापरीक्षण विभाग जो आहे हा अतिशय महत्वाचा विभाग आहे. लेखापरीक्षण होत असताना या ठिकाणी हा जो काही गैरकारभार, गैरव्यवहार, चुकीची कामं याच्यावरती प्रतिबंध बसावा, महापालिकेचा व्यवहार स्वच्छ आणि तो control पारदर्शक करण्यासाठी, राहावा control करण्यासाठी. याच्याकरता ते महत्वाचं आहे. आणि म्हणून या प्रकरणाच्या संदर्भात महानगरपालिकेचे सगळे पदाधिकारी, आयुक्त, महापौर यांना ही तक्रार आम्ही दिलेली आहे. पुढच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि ह्यांना परत एक आम्ही तक्रार देणार आहोत. आणि याच्यातनं काय जर झालं नाही तर माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही 99/2000 आलो होतो. तुम्ही contempt दाखल करा, contempt दाखल करा त्याच्यावरती न्यायालयाचा अवमान प्लस ह्या संदर्भात तुम्ही न्यायालयाच्या नियंत्रणाखाली एक समिती नेमून याची संपूर्ण चौकशी करून संबंधित दोषींवरती कठोर कारवाई करून यांच्याकडून या अपहाराच्या रकमा वसूल कराव्यात अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही पुढच्या काळात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगतोय, हा आत्ताचा जो एपिसोड आहे, आज आहे 28 मार्च, 3 दिवस राहिले वर्ष संपायला, आर्थिक वर्ष संपायला. आणि हे सगळे हंटर घेऊन मागा लागलेले लोकांच्या. अर्थात तुमचा प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही 100% भरला पाहिजे, पाणीपट्टी भरली पाहिजे, कुठेही खोटेपणा नको, चुकवणी नाही पाहिजे, त्याच्याशी बिलकुल सहमत आहे मी. परंतु याचं उत्तर कोण देणार? जे 6257 कोटी रुपयांचे सगळे जे गैरव्यवहार आहेत, याला मी सरळ सरळ भ्रष्टाचारच म्हणतो. तुमची भ्रष्टाचाराची कागदपत्र दडवण्यासाठी म्हणून तुम्ही ती रक्कम ते पेपरच सादर करत नाही लेखापरीक्षणासाठी. का तर 70 लाखाचा पूल 7 कोटी रुपयाला होतो, जिथे 30-40% अबाव रेटने टेंडर निघतात, जिथे वाढीव खर्च एखादा हा पेनड्राईव्ह समजा ही रक्कम घेतली, हा चष्मा घेतला आपण समजा 10 रुपयाला, त्याच्यावरती वर्षभराने त्याची वाढीव खर्च दाखवतात, तो 10चा 15 रुपयापर्यंत जातो. माडगुळकर नाट्यगृह 32 कोटीचं 96 कोटीपर्यंत गेलं. या शहरामध्ये गेल्या 8-10 वर्षामध्ये असे अनेक प्रकल्प आहेत की जी मूळ निविदा काढतात, निविदा प्रोसेसला सगळा हरताळ फासतात, माती निविदा प्रोसेसची. निविदा प्रोसेस याचा अर्थ तुम्ही एखाद्या कामाचा खर्च सगळा शासकीय दरपत्रकानुसार तयार करता, एस्टिमेट तयार करता आणि त्याच्यानुसार निविदा काढता. निविदा काढल्यावरती त्याच्यामध्ये कमीत कमी दराचा जो असेल, स्टँडर्ड असेल, त्याला तुम्ही ते काम देता. परंतु हे लोक ते काम दिल्यानंतरही 8-10 वर्ष ती कामं अपुरी ठेवतात आणि त्याच्यावरती वाढीव खर्च दुप्पट तिप्पट जातो. 300 कोटीचा पवना जलवाहिनी प्रकल्प आज 1200 कोटीपर्यंत गेलेला आहे. शाहूनगर, संभाजीनगरला जे बहिणाबाई सर्पोद्यान आहे, ते उद्यानाचं फक्त 12 कोटीचं काम आज जवळपास 60-70 कोटीपर्यंत गेलं, तरी 7 वर्ष उद्यान बंद आहे, काम अपूर्ण आहे. असे शेकडो काम आहेत. हे तुमच्या समोर नजरेस यावं यासाठी जनतेला निवडणूक काळामध्ये या संदर्भामध्ये भरपूर विचारणा केली. विचारला पाहिजे. इथं विचारत नाही, त्याचा परिणाम भाकरांसारखे कार्यकर्ते जर विचारत असेल तर त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. 6257 कोटींचा हिशोब द्या, हा आजचा खरा एपिसोड आहे. भाकर साहेब, हे तुमचं पाठपुरावा चालू ठेवा, आम्ही नेहमी तुमच्याबरोबर आहोत. धन्यवाद.